बघा सेकंड नंबर चॅप्टर कोणते आपलं? रियल नंबर. रियल नंबर सेकंड नंबर आहे नंबर्स. ठीक आहे, थोडं शांत बसा फक्त, सगळं समजून जाईल. आता नंबरचे टाइप्स बघा. सगळ्यात मोठा असतो रियल नंबर. सर्वात मोठा कोणता आहे तुमचा? रियल नंबर. आतापर्यंतचं सर्व कन्फ्युजन दूर होईल तुमचं नंबर बद्दल, जे काही असेल मनामध्ये. रियल नंबर सर्वात मोठा रियल, म्हणजे सगळ्यांचा जो सेट आहे, सगळ्यांचा जो सेट असतो तो रियल नंबर असतो. बोलू नका, इकडे लक्ष द्या. ठीक आहे, रियल नंबरचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे रॅशनल. कोणता? रॅशनल. मराठीमध्ये याला परिमेय संख्या म्हणतात, ऐकलेलं असेल तुम्ही 10वी मध्ये. रॅशनल नंबर नाही टाकत मी, फक्त आता समोर समजून घ्या. आणि दुसरा प्रकार इरॅशनल. इरॅशनल याला काय म्हणसाल मग? अपरिमेय संख्या. ठीक आहे, या दोन मध्ये खूप कन्फ्युजन असतं तुम्हाला, रॅशनल इरॅशनल. आता कळून जाईल, थोडं फक्त 2-3 मिनिट थांबा. रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर मध्ये आपले सर्व नंबर येतात, जसं की पहिला नंबर कोणता आहे? नॅचरल. हा सर्वांना माहिती आहे, नॅचरल नंबर. ठीक आहे, नॅचरल म्हणजे नैसर्गिक संख्या. कोणती असते नैसर्गिक संख्या? 1, 2, 3 अप टू इनफायनाईट. ठीक आहे, कळालं? हा सेट झाला नॅचरल नंबरचा. दुसरा होल नंबर. होल नंबर मध्ये काय असते सांगा? 0, 0, 1, 2, 3 इनफायनाईट. तिसरा इंटिजर. इंटिजर मध्ये काय असेल सांगा? इंटिजर मध्ये काय काय गोष्टी येतात बघा. इकडे इन्फिनिटी कुठं? मायनस मध्ये. -2, -1 हा 0. ठीक आहे, म्हणजे 0, -1, -2. इकडे इनफायनाईट. 0, 1, 2 इकडं इनफायनाईट. म्हणजे काय? 0 पॉझिटिव्ह नंबर पण इन्फिनिटी मध्ये, निगेटिव्ह नंबर पण इन्फिनिटी मध्ये. इन्फिनिटी मध्ये म्हणजे आपण काउंट करू शकत नाही, ते चालूच राहणार. ठीक आहे, आणि हे झाले नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर. आता याच्या व्यतिरिक्त काय उरले? फ्रॅक्शन. कोणते नंबर उरले? फ्रॅक्शन. त्याच्यानंतर परत कोणते उरणार? डेसिमल. डेसिमल म्हणजे कोणते रे? पॉइंटचे फ्रॅक्शन आणि डेसिमल. ठीक आहे, आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची. याच्यात असतो प्रकार असतो एक टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग म्हणजे सरळ सरळ मराठीत ज्याला एंड आहे. काय आहे? एंड. ठीक आहे, आणि दुसरा प्रकार आहे नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. काय आहे समजून जाईल बघा. फ्रॅक्शन आणि डेसिमल मध्ये दोन प्रकार पडतात रॅशनल मध्ये. टर्मिनेटिंग म्हणजे ज्याला एंड आहे. सपोज मी जर असं लिहिलं, फॉर एक्झाम्पल लिहिलं मी 4/5, त्याचा आन्सर काय येईल सांगा मला? पटकन पटकन सांगता आलं पाहिजे. 4 ला भाग 0.8. संपला नंबर? संपला का नाही? आता नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग म्हणजे, नॉन टर्मिनेटिंग म्हणजे न संपणारा. काय? न संपणारा. आणि रिकरिंग म्हणजे परत परत येणारा. जसं की मी जर तुम्हाला दिला नंबर 16/3, तर याचा आन्सर काय येईल सांगा? 3×5 15. किती उरला खाली? 1. मग काय दिसाल? पॉइंट. 3×3 9. परत किती उरला? 1. 3×3 9. परत 1. 3 3 3. हा काय राहील? कंटिन्यू चालूच राहील. कळालं? नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. तर याला कसं लिहितो आपण? 5 3च्या डोक्यावर थोडा डॉट देतो. ठीक आहे, हा झाला टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग मधला फरक. टर्मिनेटिंग म्हणजे ज्याला एंड आहे. नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग म्हणजे ज्याला एंड नाही पण तोच नंबर रिपीट होत असेल, तर त्याला काय बोलतो आपण? रॅशनल नंबर. आता मग इरॅशनल नंबर कोणते? याच्यातच कन्फ्युजन असतं रॅशनल आणि इरॅशनल मध्ये. इरॅशनल नंबर कोणते? जे नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे जे संपत नाही.
अँड नॉन रिकरिंग. नॉन रिकरिंगचा अर्थ काय होईल मग आता? परत न येणारे. बघा ह्या दोन मध्येच कन्फ्युजन जास्त आहे. हे तर तुम्हाला माहिती आहे, टर्मिनेटिंगचं समजलं की ज्यांना एंड आहे ते रॅशनल मध्ये येणार. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय? जे संपत नाही पण परत 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 येतात ते नंबर कोणते? रॅशनल. नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग जसं की पायची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू? पायची. 3.14 अशीच चालत राहते पायची व्हॅल्यू. तुम्हाला बघायची असेल का? बघू दे एकदा पुस्तक. पायची व्हॅल्यू आहे ना तुमच्या बुकमध्ये दिलेली. एक मिनिट आहे ना. पेज नंबर 118 बघा. दिसली का? ती फक्त 50 डिजिट पर्यंत काढलेली. किती डिजिट पर्यंत काढलेली त्यांनी? 50. ती तशी चालूच राहणार समोर. दिसली का? ती व्हॅल्यू तशीच चालू राहणार समोर. त्यांनी फक्त 50 डिजिट पर्यंत काढलेली. किती डिजिट पर्यंत? 50. ती व्हॅल्यू संपणार नाही. त्याच्यानंतर √2 ही व्हॅल्यू नाही संपणार. √3 ज्यांचे रूट निघत नाही. √5 √7. कळालं? हा ठीक आहे. हे सर्व काय आहे? इरॅशनल नंबर. फरक समजून घ्या परत. इथं सगळं समजलं तुम्हाला. इथंच फरक समजा. इथं क्लिअर झालं काय? नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग टाईप जो आहे तो रॅशनल नंबरचा आहे. कोणाचा? रॅशनल. नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग म्हणजे नंबर संपणारही नाही आणि परत परत रिपीट होणार नाही. रिपीट होणार नाही म्हणजे तुम्ही म्हणता सर 4 तर परत येतील ना? तसं नाही. सेम व्हॅल्यू रिपीट होणार नाही. जसं की आता समजा एखादा नंबर लिहिला मी 8.27272727. हे नंबर काय सांगा बरं? कोणता येईल? रॅशनल येईल का इरॅशनल? इरॅशनल येईल. हा रॅशनल येईल का? 27 रिकरिंग आहे ना? नॉन रिकरिंग आहे का तो? 27 नंतर 27च आले ना? का दुसरा नंबर आला? नाही. समजलं? हे फरक कळायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. परत बघा नॉन टर्मिनेटिंग, इकडे पण नॉन टर्मिनेटिंग. ते सोडूनच द्या विचार. दोन्ही पण काय आहे? नॉन टर्मिनेटिंग. मग विचार काय करायचा? रिपीट होतो का? तर रॅशनल. रिपीट होत नसेल तर इरॅशनल. एकच लक्षात ठेवायचा. नंबर जर आता सिंपल शेवटचा सिंपल मध्ये सांगतो. नंबर जर रिपीट होत नसेल पॉइंट नंतर तर तो कोणता आहे? इरॅशनल. आणि नंबर जर रिपीट होत असेल पॉइंट नंतर तर तो कोणता आहे? रॅशनल. ठीक आहे. पद्धतशीर लिहून घ्या. बघा तुम्हाला सर्व सांगितलं. नॅचरल, होल, आय म्हणजे इंटिजर, क्यू म्हणजे रॅशनल आणि आर म्हणजे रिअल. हे सगळे काय आहे? नंबर सिस्टीम आहे आपली. सर्वात मोठा नंबर कोणता असेल मग याच्यामध्ये? रिअल नंबर. ठीक आहे. आता हे थोडंफार प्रॉपर्टी म्हणजे काय बघा. शब्दचा अर्थ नाही घ्यायचा. एकदम शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. कम्युटेटिव्ह म्हणजे काय? A+B B+A. आता असं म्हटल्यापेक्षा डायरेक्ट असं म्हणा तुम्ही 4+2 आणि 2+4. काही फरक असतो का? नाही. सेम. मल्टिप्लिकेशन त्याचं काय होईल? 4×2 म्हणजे 2×4 असतं ना? संपलं. कम्युलेटिव्ह. त्याच्यानंतर असोसिएटिव्ह म्हणजे काय? 2+3 +2 असं जर म्हटलं मी, त्याच्यानंतर जर या 2ला आता याला 5 बनवू आपण. सॉरी. ठीक आहे. हे वेगळा नंबर घेऊ. 2 आणि 3 5. 5 आणि 5 किती होतात? 10. मग या 2ला ब्रॅकेटच्या बाहेर जर काढलं मी, इथं प्लस मारून 3 + 5 केलं तर आन्सर काय येणार आहे? 10. गुणाकार मध्ये पण सेम. काही फरक आहे? नाही. आता आयडेंटिटी मध्ये 0 मध्ये आता समजा कोणताही नंबर घ्या. 9 + 0 केलं तर तो 0 + 9 होईल ना? याचा अर्थ तो काय राहणार शेवटी? 9. आता याच्या उलट मल्टिप्लिकेशन मध्ये 9 ला 1 न मल्टिप्लाय करा, 1 ला 9 न मल्टिप्लाय करा, शेवटी आन्सर काय येणार? 9. आणि इनवर्स म्हणजे काय? निगेटिव्ह. 9 + -9 केलं तर आन्सर काय असतं? 0. का? हा पॉझिटिव्ह नंबर आहे, हा निगेटिव्ह नंबर. आणि मल्टिप्लिकेशन त्याच नंबरला रेसिप्रोकल मल्टिप्लाय केलं. रेसिप्रोकल म्हणजे त्याचा उलटा. तर आन्सर किती येतं? 1. का? 9 काय होतात? कॅन्सल. फक्त कंडिशन काय? A 0 नाही पाहिजे. 0चा आन्सर 1 येणार आहे का? नाही. सपोज 0 × 1/0 याचा आन्सर 1 येणार आहे का? नाही. म्हणून तिथं A ची व्हॅल्यू 0च्या इक्वल नाही पाहिजे. लेटर वाईज घेतल्यापेक्षा कन्सेप्ट वाईज शिकायचं. 4 आणि 2 6, 2 आणि 4 6, 4×2 8, 2×4 8. समजलं सगळ्या गोष्टी? त्याच्यानंतर आता प्रॅक्टिस सेट.
2.1. आता हे जे काय एवढं ना, हे जे सर्व काय आहे सर्व क्लिअर करून देतो तुम्हाला प्रॅक्टिस सेट मध्ये. प्रॅक्टिस सेट 2.1 त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा. क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर इनटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. आता बघा शब्दाकडे लक्ष द्या, तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. टर्मिनेटिंग म्हणजे काय, एंड होणारा. नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग म्हणजे काय, एंड न होणारा पण परत परत येणार. आता पहिला बघा 1 मधला फर्स्ट मधला पहिला 13/5. तुमच्यापैकी कोण असं आहे ज्याला भागाकार करता येत नाही? करा बरं. 5 दुनी 10, खाली किती उरले 3. काय देणार, पॉइंट. इथं आलं 0. 5 सक 30. म्हणजे याचा आन्सर काय आलं, देअरफॉर 13/5 इज इक्वल टू किती आलं, कोणता आहे, टर्मिनेटिंग का नॉन टर्मिनेटिंग? टर्मिनेटिंग. देअरफॉर इट इज टर्मिनेटिंग. काही अवघड आहे नाही, ठीक आहे. दुसरं तिसरं पाडा येतो तुम्हाला, ठीक आहे. दुसरं तिसरं तुम्ही सोडवायचंय, 5 पण तुम्ही सोडवायचंय. आता चौथं सांगतो तुम्हाला इंटरेस्टिंग वेनं. चौथं कसं सोडवायचं? चौथं काय, 17/125. आता तुम्ही 125 न भाग द्यायचा 17ला, जमेल का? मग त्याच्यासाठी एक छोटी ट्रिक सांगतो तुम्हाला. याला 0 बनव, म्हणजे याच्या ठिकाणी 0 आलं पाहिजे असं काहीतरी मल्टिप्लाय करायचं. मग तुम्ही मला सांगा, जर मी याला दोन पद्धतीने सांगतो, तुम्हाला जी पद्धत आवडली तिने करा, नाही तर मग 125 ने डायरेक्ट करू शकता. सपोज आता 2 व्यतिरिक्त सांगतो तुम्हाला. 9 मी याला जर 2 न मल्टिप्लाय केलं 125 ला तर चालेल ना. मी जर असं केलं 17 गुणिला 2, तर खाली पण किती करावं लागेल, 125 गुणिला 2 म्हणजे किती होईल, 34/250. ठीक आहे ना, 34/250. ठीक आहे. किंवा हे कळालं तुम्हाला, किंवा मी जर याला 4 न मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा, 17 गुणिला 4 आणि 125 गुणिला 4. सांगा 17 गुणिला 4 किती होतील, 68. 125 गुणिला 4 किती होतील, 500. आता 5 न भाग देऊ शकता का नाही? ठीक आहे. याच्याही पेक्षा इझी तुम्हाला मी टेक्निक सांगते, समजून घ्या. याच्याही पेक्षा इझी 1 आणण्याचा प्रयत्न करा. किती आणण्याचा प्रयत्न करा, 1 आणण्यासाठी तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल 7 न. 17 गुणिला 8 आणि 125 गुणिला 8. सांगा 125 गुणिला 8 किती येईल, 1000. बरोबर आहे. 17 गुणिला 8 किती, 17चा पाडा फास्ट मध्ये. 17 1 17, 17 दुनी किती, मला माझा मॅथ कमजोर आहे, 136. 136 खाली किती आले, 1000. आता सोपं आहे का नाही? तुम्हाला सांगितलेलं आहे मी, नसल लक्षात तर परत सांगतो. जेवढे शून्य तेवढे पॉइंट. किती शून्य, 3. वरती पॉइंट किती येतील, पॉइंट नंतर नंबर किती येतील, 1 2 3. संपला का, संपला का फ्रॅक्शन, हो का नाही? मग काय येतो, इट इज टर्मिनेटिंग. काय येतो, इट इज टर्मिनेटिंग. समजलं? बघा हा पण टर्मिनेटिंग आला, हा पण टर्मिनेटिंग आला. आता हा 2/11 हा तुम्ही सोडवायचा, 29/16 हा सोडवायचा आणि 11/6 हा सोडवायचा. ठीक आहे. याच्यातला जर संपत नसेल, मला वाटतं हा संपणार नाही, हा पण संपणार नाही, चेक करा तुम्ही. ठीक आहे. संपत नसेल तर त्याला काय म्हणायचं, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. आता हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन आपलं दोन्ही संपले, याच्या समोर आपण त्याला सॉल्व्ह करायची गरज पडली नाही, म्हणून ते काय झाले, टर्मिनेटिंग. तुम्ही एकदा चेक करा, हे लिहून घ्या आणि हे सोडून बघा. हा बघा, आता हे 2 आले टर्मिनेटिंग. आता तुम्हाला मी काय सांगितलं होतं, 2 नंबरचा सॉल्व्ह करायला सांगितलं होतं, बघून घ्या, इकडे लक्ष द्या रे. 2 नंबरचा क्वेश्चन 2/11. सिंपल आहे, 5वी 6वी 7वी पासून भाग देत आलेले तुम्ही. 2/11 काय होईल मग सांगा, भाग दिल्यावर याला 2 ला भाग द्यायचा आहे, 11 ने भाग जातो का, नाही, मग 0 देसाल. आता किती झाले, 20. 11 1 11, खाली किती उरले, 8. अरे उलट झालं, 9 उरतील खाली आहे ना. 11 1 11, खाली किती उरले, 9. हे झाले 90. 90 म्हणजे 11 8 88.
परत किती उरले 2 म्हणजे 20, 11 एक 11, परत खाली उरले 9, 11 8 88. म्हणजे काय होऊ लागलं ते रिपीट, काय होऊन राहिलं रिपीट होऊन राहिलं. ठीक आहे, तोच नंबर आला त्याचा अर्थ ते रिपीट होणार आहे, म्हणजे काय होईल 2/11 इज इक्वल टू 0. आता जो नंबर रिपीट होतो ना त्याच्यावर पूर्ण भार द्या. असं जर एक नंबर असेल तर काय द्यायचा गोल डॉट, आणि 2 पेक्षा जास्त नंबर असेल तर बार द्यायचा. म्हणजे हा कोणता आहे मग, इट इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 नंबरचा बघू आपण. 3 नंबरचा काय 29/16. 16चा पाडा येतो सर्वांना. 29 16 भाग द्यायचा, 16 एक 16, खाली किती उरले 13, भाग जातो का नाही, पॉईंट द्या, किती झाले 130. आता किती भाग देईल 16 गुणिला 8 128, बरोबर आहे. खाली किती उरले 2, बरोबर आहे. 1 0 द्या, 16 एक, खाली किती उरले 4, परत 1 0, 16 दोन्ही 32, खाली किती उरले 8, म्हणजे परत 1 0, 16 पंच 80. संपला. काय आलं 0 आणि 0. तुम्हाला काय सांगितलं मी बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, 80 ज्याच्या फॅक्टर मध्ये 4 किंवा 2 आहे त्याला भाग जाईल. ज्याच्या फॅक्टर मध्ये 3 आला किती आला 3. आता हा जो शेवटचा आहे 6, 3 दोन्ही 6, त्याला भाग जाणार नाही. तो तुम्हाला होमवर्क. हा काय येईल मग, टर्मिनेटिंग येईल का नॉन टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग काय आलं 1.8125. इट इज टर्मिनेटिंग टाईप. इट इज टर्मिनेटिंग टाईप. समजला. तो एक तुम्ही सोडून आणायचा, इकडे दिलेले का वरती काही, हे ट्राय करून बघा घरी. हे जे ना याला सोडून बघा, 2/5, 7/64, 101/8, 17/36 प्रॅक्टिस साठी. ठीक आहे, बाकीचं उद्या घेऊ आपण.